करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष नाम. समास 7वा. जगजीवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. मुळी उदक निवळ असते, नानावल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा तिघांचं स्मरण करून झालेलं आहे. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा जो प्रत्यक्षात श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे. गुरु अनेक आहेत. गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. सद्गुरू साक्षात परब्रह्म. त्या सद्गुरूला नमस्कार आहे. कारण प्रत्यक्षात जय घोषणा झाल्यानंतर आपला देह स्थिर असणं गरजेचं आहे. आपला देह सावध असणं गरजेचं आहे. जय घोषणा झाल्याबरोबर जय जय रघुवीर समर्थ. परंतु जय कोणाचं? आपल्या कार्यामध्ये आपल्या आयुष्यात आपण पराजयच झालेलो आहोत. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, ज्याप्रमाणे आपला जय केव्हा होईल. आपण आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या परीक्षा देत असतो. शालेय जीवनातसुद्धा आपण परीक्षा देत असतो. परंतु आयुष्याची खरी परीक्षा, त्यामध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं, त्यामध्ये आपल्याला जय. परंतु तिथे जर आपला पराजय असेल तर समर्थ म्हणाले जमा नावे शून्याकार. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपल्या देहाचा विजय केव्हा? जेव्हा प्रत्यक्षात अंतरीचा अंतरात्मा असेल तेव्हाच. मग जय 2 वेळा का दाखवलाय? एक आपल्या देहाचा आणि दुसरा म्हणजे अंतरीचा अंतरात्मा. रघुवीर समर्थ तो सद्गुरू साक्षात आहे ना. त्यामुळे सर्व कार्य बघा व्यवस्थितपणे सुरळीतपणे पार पडतंय. नाहीतर कुठलंही काम बघा प्रत्यक्षात जर आपलं एखादं कार्य असेल, जर अंतरीचा अंतरात्माच नसेल तर कार्य होईल का हो? नाहीच होऊ शकत. ज्याच्या दृष्टीखालून गेले ऐसे काहीच नाही उरले. आपण प्रत्येक लोकांचे विचार आपण ऐकत आलो. आत्तापर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत आपण ऐकत आलो. काय साध्य झालो? त्यांच्याच विचारांवर त्यांच्याच मतांवर आपण आत्तापर्यंत चालत आलेलो आहोत. परंतु काय बरोबर काय चूक याची सुद्धा आपल्याला कल्पना नव्हती. परंतु ते लोकमत झालं. समर्थ म्हणाले द्वैत अद्वैत भाग. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, श्रीमत दासबोध या कलियुगामध्ये या ग्रंथाची बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर आपल्याला खरंच गरज आहे. 20 दशक दासबोध श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होत. समर्थ म्हणाले या मतामध्ये प्रत्यक्षात खुद्द भगवंताचं वचन आहे. ते जाणून जर आपण घेतलं, या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल. म्हणून समर्थ म्हणाले श्रीमत दासबोध. दशक आहेत ना, 20 दशक आहेत. त्यातला आता दशक 17वा प्रकृती पुरुष. बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर त्यातला समास 7वा. समास 200 समास आहेत. आता 177वा चालू आहे. जगजीवन निरूपण नाम. काही ग्रंथामध्ये जगज्जीवन निरूपण आहे, काही ग्रंथामध्ये बघा
जगजीवन निरूपण आहे, बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात आपण जर पाहायला गेलो, जीवन प्रत्येकजण जगत आहे. आयुष्य कसं जगायचं आहे जर आपण पाहायला गेलो, खेचर, भूचर, वनचर, जलचर, अनेक प्रकारे 84 लाख योनी बघा, जीवजंतू, किडे सर्व प्रत्यक्षपणे जीवन जगत आहेत. परंतु आजच्या समासामध्ये उत्तम प्रकारे निरूपण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. श्रवणाचा हा प्रत्यक्षपणे आपल्याला आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहायला गेलो त्याचा लाभ घेता आला पाहिजे. म्हणून करूया श्रवण. श्रीराम समर्थ. मुळी उदक निवळ असते, नानावल्लीमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. समर्थ म्हणाले, मुळात पाणी स्वच्छ असतं, बरोबर आहे. मुळी उदक निवळ असते, ते अनेक प्रकारच्या वेलींमध्ये शोषले जाते, नाना वल्लीमध्ये जाते आणि मग संगदोषांमुळे ते आंबट, तिखट आणि कडवट होत असते. आता विचार करा, आपण एखादं रोप बियाणं जर आपण पेरलं, बरोबर आहे, त्या मातीमध्ये आपण बियाणं पेरलं किंवा एखादं छोटंसं रोप आपण बाजारातून विकत आणलं आणि आपल्या कुंडीमध्ये लावलं, त्याला आपण दररोज पाणी घातलं. काय केलं? दररोज पाणी घातलं, उत्तम प्रकारे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. आता कारल्याची बी आहे बघा, कारल्याचं ते जमिनीमध्ये पेरलं, त्या जमिनीतून येणारं रोप बघा प्रत्यक्षात किंवा ती कारल्याची वेल त्याला कारलेच येतील की नाही? त्याच्याच बाजूला आपण आंब्याचा बाठा असतो बघा, तो लावला आणि प्रत्यक्षात जर आपण विचार केला, आंब्याचं झाड आलं मस्तपैकी. दररोज आपण पाणी घातलं, उत्तम प्रकारे काय झालं, आपण त्यांची सेवा केली, आपल्याला त्याचं फळ मिळालं. पाणी दररोज आपण देत होतो की नाही? परंतु त्या पाण्यामध्ये दोष आहे का? आपण पाणी तर दररोज ज्या बाटलीतून किंवा ज्या पेल्यातून बघा आपण प्रत्यक्षपणे देत होतो, त्याच पेल्यातून आपण कारल्याला दिलं, कारल्याच्या वेलीला, आणि इकडे सुद्धा आपण आंब्याच्या झाडाला दिलं. परंतु बघा फरक काय पडला? चव. कारल्याची चव कडू असते आणि आंबा बघा आंबट असतो, गोड असतो. परंतु विचार जर केला, त्या फळामध्ये, त्या भाज्यांमध्ये चव आली कुठून? ज्या प्रकारे समर्थाने उत्तम असा भाग दिलेला आहे, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. नारळ पाणी असतो बघा, भाग सुंदर दिलेला आहे. त्या नारळाच्या झाडावरती नारळ आपल्याला पाहायला मिळत असतं, पण त्या नारळामध्ये पाणी आलं कुठून? आपण त्या नारळाच्या झाडाला पाणी देत होतो. काही झाडं बघ डोंगरावर असतात, तिथे पाणीसुद्धा मिळत नाही आहे. मग पाणी मिळतं कुठं? तर बघा प्रत्यक्षात त्या डोंगराळ भागामध्ये जमिनीतून पाणी शोषलं जातं. संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. बरोबर की नाही? कारण प्रत्यक्षात सामर्थ्य आहे हो. आपण एका झाडाला पाणी देऊ, 2 झाडांना पाणी देऊ, 10 झाडांना पाणी देऊ, परंतु प्रत्येक झाडाची सेवा परमेश्वर घेत आहे ना. निसर्ग त्याचाच आहे, हे संपूर्ण बघा जग त्याचं आहे, विश्वाचा मालक आहे. मग आपण विचार करतो, घरामध्ये 3 मुलं असतात बघा, 3 मुली असतात, 3 मुलं असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, आईचे वर्तन करू नका आणि कुणालाही बोलू नका. आई वडिलांनी उत्तम प्रकारे त्या 3 मुलींना, 3 मुलांना उत्तमाचे संस्कार दिलेले असतात.
परंतु त्यातली प्रत्येक मुलगी किंवा प्रत्येक मुलगा बघा, ज्याप्रमाणे विचार जर केला, आईवडिलांनी सर्वांना समान संस्कार दिलेले आहेत, उत्तमाची शिकवण प्राप्त करून दिलेली आहे, तरीसुद्धा त्यातली मुलगी आणि त्यातल्या काही बघा प्रत्यक्षात मुलं वाईट दृष्टीच्या आधारे चाललेली आहेत, चांगले कर्म करत नाही आहेत. मग दोष कोणाचा? आईवडिलांचा का? नाही, तर प्रत्यक्षात संग दोषे तैसे होते. ही बाहेर प्रत्यक्षातपणे संगतीला संगत प्राप्त झालेली आहे. आपण विचार करतो, अरे हा मोठा मुलगा आहे ना, खूप वाईट संगतीला गेलेला आहे, ही मोठी मुलगी आहे ना, वाईट संगतीला गेलेली आहे, परंतु हा लहान मुलगा आहे ना, खूप शांत आहे. म्हणजे विचार जर आपण केला, प्रत्येकाला संस्कार उत्तमाचे दिले की नाही. मग संगदोषे तैसे होते, एका आम्ल तीक्ष्ण कडवट, म्हणजे एक शांत स्वभावाचा, एक बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो रागीट स्वभावाचा, आणि एक लोभ मद मत्सर. म्हणजे विचार जर केला, प्रत्यक्षात जर आपण विचार केला, प्रत्येक स्वभावाचा मनुष्यदेह आपल्याला पाहायला मिळत आहे. आत्मा आत्मपणे असतो, देहसंगे विकारतो, साभिमाने भरी भरतो, भलतीकडे. समर्थ म्हणाले, आत्मा हा मुळात आत्मरूपानेच असतो. आपल्या अंतरी कोण आहे? अंतरीचा अंतरात्मा आहे. तो आपल्याला दिसतो का हो? बघा, दिसतोय का? नाही आहे. समोरून येणारी व्यक्ती आपल्याला कोण दिसते? त्याचा देह दिसतोय. त्याच्या अंतरी असलेल्या अंतरीचा अंतरात्मा दिसतो का? नाही आहे. मग देहाच्या संगतीने त्याच्या ठिकाणी विकार उत्पन्न होतात. देहसंगे विकारतो आणि देहाचा अभिमान धरून भलत्याच भरीला भरून भलतीकडेच जातो. आता विषय वासना, अंतरीचा अंतरात्मा आपल्या अंतरी आहे, हृदयात वसलेला आहे, त्याचा अधिष्ठान आहे, परंतु विषय विकार आड येतात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. मग हे विकार उत्पन्न कसे होतात? कारण प्रत्यक्षात असलेली संगत. समर्थ म्हणाले, नाशिवंत हे सर्व संपदा, हे नको मला पाव एकदा. कारण देहाचा अभिमान, कशासाठी आपल्याला अभिमान हवा? काय घेऊन जाणार आहोत का? नाही, सगळं इथेच आहे, बरोबर की नाही? माझं माझं आणि भ्रांतीचं ओझ. म्हणून प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, आपल्या मूळ स्वभावामध्ये हे विकार दिसताच कामा नये. कशाला ते विषय विकार हवेत? समर्थ म्हणाले, बरी संगती सापडली, जैसी उसास गोडी आली, विषवल्ली फांपावली, घातकी प्राणी. समर्थ म्हणाले, जर मनुष्य देहाला उत्तम संगत मिळाली तर उसात पाण्याने गोडी यावी तसं कल्याण होतं. पण पाण्याने विषवल्ली फोपावते, त्याप्रमाणे वाईट संगतीने माणसं घातकी बनतो. विचार करा, का भाग दिलेला आहे? हा भाग आपल्यासाठीच आहे. जर मनुष्य देहाला उत्तम संगती प्राप्त झाली, जर मनुष्य देहाने आज संकल्प केला की आपण आजपासून उत्तम प्रकारे वागण्याचा, उत्तम प्रकारे आपल्या स्वभावामध्ये बदल करण्याचा प्रयत्न जर आपण केला, तर बघा, उसामध्ये गोडी यावी. जरी पाणी पिलं तरी आपल्याला त्यामध्ये गोडी प्राप्त होते. तसंच जर आपण विषय वासनेमध्ये अडकलो, वाईट संगतीला अडकलो, तर कपभर साखर जरी टाकली तरी त्या पाण्याला गोडी लागणार नाही. कारण का? त्या वासनेमध्ये, त्या विषय विकारामध्ये अडकलेला आहे. आपल्या घरामध्येच पाहूया ना, समर्थ म्हणाले, आपल्या घरामध्ये जर आनंदाचं वातावरण जर पाहायचं असेल ना, तर आपण स्वतःहून स्वतःमध्ये बदल करणं गरजेचं आहे. आपण दररोज बघा घरामध्ये रागाने बोलायचो, रागाने एकमेकांवर बघा चिडायचो. जर आपला देह
प्रत्यक्षात जर विचार केला, आज शांतपणे आपण सर्वांशी नम्रपणे बोलण्याचा प्रयत्न केला, तर प्रथम तर घरातलीच लोक विचार करते, अरे आज सूर्य कुठे उगवलाय. म्हणजे आज ज्याप्रमाणे आपण विचार केला, जशी उसामध्ये गोडी यावी तसंच आज आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण. परंतु आपल्या घरामध्ये सर्व काही असताना, जे पाहिजे ते आपल्याला मिळेल अशा सर्व गोष्टी मिळत असताना सुद्धा जर आपला देह वाईट संगतीला असेल, घरामध्ये कटकट, बघा रागाने जर बोलण्याचा प्रयत्न करत असेल, कोणाला बघा प्रत्यक्षात बोलून न देता मीच अभिमानाने असा जर वागण्याचा प्रयत्न करत असेल, तर समर्थ म्हणाले, कितीही जरी तुमच्या आयुष्यात गोडवा असेल तरीसुद्धा त्यामध्ये गोडी निर्माण होणार नाही. 18 भार वनस्पती, गुण सांगावे ते किती, नाना देहाची संगती, आत्मयास होय. समर्थ म्हणाले 18 भार वनस्पती, त्यातील प्रत्येक वनस्पतीचा गुण हा वेगवेगळा पाहायला मिळत असतो. या गुणांचं वर्णन करणं कसं शक्य आहे. आत्म्यालाही नाना देहांची संगती लाभत असते व त्यास अनुसरून गुण त्याच्या ठिकाणी प्रकट होतात. आता बघा, आपल्या डोळ्यांना अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळत असतात. काही वनस्पती औषधी असतात, काही बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो बाजारामध्ये गेल्यावर अनेक प्रकारच्या वनस्पती, किंवा आपण फिरायला गेलो तर बघा अनेक प्रकारची झाडं आपल्याला पाहायला मिळत असतात. पण त्यातील प्रत्येक वनस्पतीचा गुण हा वेगवेगळा आहे. आता तो गुण कसा शोधणार, विचार करा. काही झाडांची फळं, काही झाडांची फुलं बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, रंगीबेरंगी पाहायला मिळतात. काही सुगंधित असतात, काही अशा वनस्पती आहेत ज्या बघा आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, म्हणजे औषधी वनस्पती आहेत. मग जर विचार केला, त्या गुणांचं वर्णन कसं करायचं. आपल्याला बघा पूर्वीच्या काळामध्ये आजी आजोबा आपल्याला सांगायचे, आमच्या वेळी बघा दवाखाने नव्हते, तेव्हा आम्ही या झाडाचा पाला घ्यायचो, या झाडाचं पान घ्यायचो, बघा हातावर किंवा पाटावर उगाळायचो आणि लावायचो, आमचा आजार बरा व्हायचा. किंवा या पाण्याचा आम्ही रस पियायचो, तेव्हा आमचा बघा खोकला सर्दी आमचा निघून जायचा. म्हणजे विचार करा. समर्थ म्हणाले 72 रोगांवर एकमात्र औषध ते म्हणजे श्रवण. त्यावर विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्याला आजार झाला की आपण काय विचार करतो, अरे मला फरक नाही आला, मी तिथे गेलो होतो पण मला फरक नाही आला. फरक काय आलेला नाही आहे, कारण त्या औषधांवर किंवा त्या दिलेल्या बघा मेडिसिनवर तुमचा विश्वास नाही. विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही जिथे बघा प्रत्यक्ष त्या दवाखान्यामध्ये जात असता, तिथे आपला विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्ही बघा एखाद्या झाडाचं पान जेव्हा तुम्ही घेत असता, तेव्हा ते आपल्याला कोणतं आहे हे विश्वासाने सांगता येतील का, नाही सांगू शकत. आपण विचार करतो, अरे हे खरं आंब्याचं झाड आहे का, नाही आहे, हे तर सेम अशोकाची पानं दिसत आहेत. परंतु विचार करा, पपईसारखी पानं, त्याचप्रमाणे बाजूला सुद्धा पपईसारखी दिसणारं झाड आहेच. गुण ओळखायचा आहे. समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, त्यामध्ये कोणी भले ते संत संगे निघाले, देहाभिमान सांडून गेले, विवेक बळे. समर्थ म्हणाले काही सज्जनांना संतांची संगती लाभते आणि विवेकाच्या बळावर देहाभिमान सोडून या भवसागरातून पार होतात. आता प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, सर्वांना आयुष्य प्राप्त झालेलं आहे, बरोबर आहे.
असंख्य लोक आहेत ना या जगभरात, परंतु आपण जर पाहायला गेलो, सर्वच जण परमार्थाला आहेत का हो? नाही आहे. काही लोक प्रपंचामध्ये अडकलेली आहेत, काही लोक प्रत्यक्षात व संसारामध्ये अडकलेली आहेत. कारण संगत प्राप्त होण्यासाठी उत्तम प्रकारे मार्ग स्वीकारणं गरजेचं आहे. आपल्याला जो मार्ग मिळालेला आहे तो खरंच जर पाहायला गेलो तर महत्भाग्याचं आहे. कारण नुसतं आयुष्य असणं उपयोगाचं नाही आहे, तर त्या आयुष्याला उत्तम प्रकारे मार्ग असणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आयुष्य देणारा, जन्म देणारा तोच भगवंत आहे. जो भगवंत प्रत्येक वेळेला बघा आपल्याला मार्ग दाखवत असतो. परंतु त्या मार्गावर जर आपला देह नसेल तर उपयोग काय? बरोबर की नाही? देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थच गेले नाना अगाध मृत्यूपंथे. उदकाचा नाशची होतो, आत्मा विवेके निघतो, ऐसा आहे प्रत्यय तो विवेक पहा. उदकाचा तर नाशच होतो, पण विवेकाने अंतरात्मा साऱ्या भ्रमातून मुक्त होतो. विवेकाने याचा अनुभव घेऊन पाहिला पाहिजे. आता विचार करा, आता आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये भ्रम कशा प्रकारे, आपला देह भ्रमिष्ट का होतो? उदकाचा तर नाशच होतो. आता पाणी, बरोबर आहे, जेव्हा जमिनीवर पडतं तेव्हा बघा सूर्यकिरणांनी, उन्हाच्या बघा किरणांनी जमीन तापलेली असते आणि त्यामुळे ते बघा पाणी सुकलं जातं, बरोबर की नाही? परंतु आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये असणारा भ्रम हा कसा निघून जाईल? कुठलाही ऋतू असो, थंडी असो, ऊन असो, पाऊस असो, तो निघून जाणार आहे का? तुम्ही उन्हामध्ये उभा राहिलात तर तुमचे भ्रम दूर होईल का? नाही आहे. पावसामध्ये, भर पावसात उभे राहिलेत, भ्रम निघून जाणार आहेत का? नाही निघून जाणार. माणूस भ्रमिष्ट का होतो? कोणत्या विचारांमध्ये आपला देह अडकला आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. याचा अनुभव आपण स्वतःहून स्वतः घेतला पाहिजे. ज्यास स्वहितची करणे, त्यास किती म्हणून सांगणे, हे ज्याचे त्याने समजणे सकळ काही. ज्याला स्वहित करावयाचं आहे, ज्याला स्वतःचं हित बघा उत्तमाचं करायचं आहे, त्याला आणखी किती सांगायचं पण. ज्याचे त्यानेच सर्व काही समजून घेतलं पाहिजे. आता मला कोणत्या गोष्टीची आवड आहे, मला कोणत्या गोष्टीमध्ये उत्तम प्रकारे बघा लाभ होणार आहे, हे स्वतःहून पाहिलं पाहिजे ना, बरोबर नाही? काय चांगलं आहे, काय वाईट आहे, हे जर आपल्याला अजूनपर्यंत लोक सांगत असतील, अजूनपर्यंत बघा आपल्याला जर सांगण्याचा प्रयत्न करत असतील, मग त्यांनी समजून घेतलं पाहिजे आपलं स्वहित कशामध्ये आहे, आपल्या आयुष्यामध्ये आपलं उत्तम प्रकारे चांगलं कसं होईल, आपलं चांगलं हित कशात आहे, हे पाहिलं पाहिजे. आपला आपण तरी कुडावा, तो आपला मित्र जाणावा, आपला नाश करी तो समजावा, वैरी ऐसा. समर्थ म्हणाले, जो आपला आपण कैवार घेतो तो आपला मित्र जाणावा, आणि जो आपला आपणच नाश करून घेतो तो स्वतःचाच वैरी. विचार करा, आपला देह कसा असतो माहिती आहे? जेव्हा गरज असेल ना तेव्हा समोरच्याशी गोड बोलणार, आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा स्वतःहून बोलत नाही. मग चूक कोणाची आहे? समर्थ म्हणाले, जेव्हा आपण एक बोट त्याच्याकडे करतो तेव्हा 4 बोटही आपल्याकडे असतात. लक्षात ठेवा. तोच मित्र जो आपल्यासोबत असायचा तोच वैरी का झाला? कारण तुझी गरज संपली. जेव्हा गरज होती तेव्हा त्याला तू बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु तुझी गरज संपली तेव्हा तूच स्वतःहून बोलण्याचा बंद झाला. काही जण बघा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात असे असतात ना, आपला
उपयोग करून घेतील आणि नंतर मग आपल्याशीच बोलायचं बंद होईल. मग आपण विचार करू, अरे मी त्याच्या मदतीला धावून गेलो होतो. प्रत्यक्षात बघा, जेव्हा त्याला गरज पडली होती तेव्हा मला बोलवलं, मी स्वतःहून गेलो होतो. परंतु आज त्याला सर्व काही प्राप्त झाल्यानंतर मलाच विचारत नाही आहे. मग शेवटी आपणच काय करून घेतो, आपण स्वतःहून नाश करून घेतो आणि तो स्वतःचाच वैरी होतो. मग त्याला चूक केव्हा समजते, अरे मला जेव्हा गरज पडली होती तेव्हा मी त्याला बोलवलं होतं. जेव्हा ती समोरून व्यक्ती आपल्याला पाहायला मिळते तेव्हा आपलीच मान खाली जाते का? कारण आपल्या गरजेवेळी त्याला बोलवलं होतं ना. बरोबर. मग आता बोलायचं का बंद झालं? गरज संपली म्हणून. परंतु तीच व्यक्ती, तोच मित्र आपल्या समोरून बघा प्रत्यक्ष पाहायला मिळालं तर आपल्यालाच वाईट वाटतं की नाही? आपण स्वतःहून स्वतःचा वैरी झालो. आपले आपण अनहित करावे. समर्थ म्हणले, जो आपले अकल्याण आपणच करून घेतो त्याला कोण अडवू शकणार? त्यास आडवे कोणी निघावे, एकांती जाऊन जीवे मारी आपणासी. एकांतात जाऊन एखाद्याने आत्मघात करून घ्यावा, तसंच आहे. समर्थ म्हणाले, आपले आपण अन्नित करावे. का आपण आपलं वाईट करायचं स्वतःहून स्वतःचं? अहो, आपलं आयुष्य उत्तमच आहे ना. या आयुष्यात काहीतरी चांगलं करावं, ही सुद्धा परमेश्वराची इच्छा आहे. मग आपल्या आयुष्यात वाईट व्हावं हे परमेश्वराला वाटतं का? नाही आहे. तर आपणच स्वतःहून स्वतःचं बघा प्रत्यक्षपणे वाईट करून घेतो आणि एकांतात जाऊन बघा कोणत्या विचाराने आपल्या ध्येयाला संपवून टाकतो. समर्थ म्हणाले, विषय वासना आहेत, त्या विषयांपासून दूर असणं गरजेचं आहे. जो आपला आपण घातकी, तो आत्महत्यारा पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू. समर्थ म्हणाले, जो आपला घात आपणच करून घेतो तो आत्महत्यारा अत्यंत पातकी आहे असं समजावे. म्हणून जो विवेक करतो तो साधू धन्य. आता विचार जर केला, आपण स्वतःहून चूक करत असतो, मग शेवटी बघा ज्याप्रमाणे आपल्याला वाईट संगतीला आपला ध्येय जात असतो त्यावेळी आपण स्वतःहून चूक करतो की नाही? मग शेवटी आत्महत्यारा अत्यंत पातकी आहे असं समजावे. कारण उत्तमाची ओवी आपल्याला प्राप्त करून दिली, जो आपला आपण घातकी आणि तो आत्महत्यारा पातकी, या कारणे विवेकी धन्य साधू. म्हणून विवेक, कुठेही जर तुला जायचं असेल, जिथे जायचं तिथे विवेकाने जाता आलं पाहिजे. पुण्यवंता सत्संगती, पापिष्टा असत्संगती, गती आणि अवगती संगती योगे. समर्थ म्हणाले, जो पुण्यवान असतो ना त्यालाच सत्संगती प्राप्त होते. आता आपला देह पुण्यवान आहे का, आपण स्वतःहून ओळखलं पाहिजे. कसं काय? खरंच आपल्या हातून पुण्य घडलं का? आपल्या जीवनात बघा उत्तम प्रकारे शिल्लक प्राप्त आहे का, हे स्वतःहून पाहिलं पाहिजे ना. ज्याप्रमाणे जो पुण्यवान असतो त्याला सत्संगती प्राप्त होते. सत्संग केव्हा प्राप्त होईल हे पण पाहणं गरजेचं आहे. पापिष्टा असत्संगती म्हणजे जो मनुष्य देह पाप करेल त्याला असंगत प्राप्त होईल, दुर्जनाची संगत प्राप्त होईल. गती आणि अवगती संगती योगी, जशी संगती लाभेल त्याप्रमाणे सद्गती आणि अधोगती प्राप्त नक्कीच होईल. उत्तम संगती धरावी, आपली आपण चिंता करावी, अंतरी बरी विवरावी, बुद्धी जाणत्याची. समर्थ म्हणाले, उत्तम संगती धरावी. आपण जी संगत धरत असतो ती उत्तमाची आहे का? आपला देह वाईट मार्गाला तर जात नाही ना, हे स्वतःहून स्वतः पाहिलं पाहिजे. आपली आपण चिंता करत बसा ना. आपण काय विचार करतो? दुसऱ्यांचा विचार करतो. अरे हा आहे ना त्या मार्गाला लागला, ही आहे ना त्या मार्गाला लागली. अरे आपण स्वतःहून स्वतःचा विचार कर.
आपला देह कुठे चाललेला आहे, आपला देह कुठल्या मार्गावर अडकलेला आहे, अंतरी बरी विवरावे बुद्धी जाणे त्याची. म्हणजे विचार जर केला तर प्रत्यक्षात उत्तम संगत कशी धरता येईल, आपलं स्वतःचं कल्याण कसं होईल याचा विचार कर. जाणत्या माणसाचा सल्ला घेऊन त्यावर आपण आपल्या अंतर्यामी विचार करणं गरजेचं आहे. इहलोक आणि परलोक जाणता तो सुखदायक, नेणत्याकरिता अविवेक प्राप्त होतो. समर्थ म्हणाले, जाणत्या माणसाच्या संगतीने इहलोक आणि परलोक दोन्ही सुखदायक ठरत असतात. अज्ञानी माणसाची संगत केली की अविवेक प्राप्त होतो. आता समर्थ म्हणाले, जाणता आणि नेणता प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ते या पृथ्वी तलावर जाणत्या माणसाची संगत आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मग प्रत्यक्षात इहलोकात आणि परलोकात सुद्धा आपला देह सुख समाधानी राहील. परंतु जर आपण अज्ञानी माणसाची संगत धरत बसलो, अज्ञानी माणसाच्या संगतीला जर आपला देह असेल तर शेवटी अविवेकच प्राप्त होईल. समर्थ म्हणाले, अज्ञानमूलहरणम जन्म कर्म निवारणम ज्ञान वैराग्य सिद्धार्थे श्री सद्गुरु पादो दकम पिपेत. जाणता देवाचा अंश, नेणता म्हणजे तो राक्षस, यामध्ये जे विशेष ते जाणून घ्यावे. समर्थ म्हणाले, जाणता हा देवाचा अंश असतो, तर नेणता म्हणजे राक्षस समजावा. आपला आपण विचार करायचा, आपण जाणते आहोत का नेणते आहोत. आपल्याला समजलं पाहिजे, जाणता आलं पाहिजे ना, बरोबर की नाही. आपल्याला सर्व सांगून जर आपण चूक करत असू मग उपयोग काय. या दोघात कोण श्रेष्ठ आहे, कोण कनिष्ठ आहे ते जाणून घेतलं पाहिजे ना. जाणता तो सकळ मान्य, नेणता होतो अमान्य, जेणेकरिता होई जे धन्य तेची घ्यावे. समर्थ म्हणाले, जाणता असतो तो सर्वांना मान्य असतो. बघा, एका बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये एक व्यक्ती बोलत असताना त्या व्यक्तीचं बघा प्रत्यक्षात जे बोलणं असतं सर्वांना मान्य असतं. परंतु काही लोकांना बघा तेच विचार तेच बोलणं काही लोकांना अमान्य असतं. म्हणून ज्याच्या संगतीने धन्यता लाभत असेल ते स्वीकारावं. आता स्वतःहून स्वतः निर्णय घेणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. आता प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, जेणेकरिता होई जे धन्य, आपला लाभ कशामध्ये आहे हेच आपण पाहतो की नाही. साक्षपी शहाण्याची संगती, तेने साक्षपी शहाणे होती, आळसी मूर्खाची संगती, आळसी मूर्ख. समर्थ म्हणाले, प्रयत्नशील शहाणा माणूस प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आळशी आणि मूर्खाची संगती केल्याने आळशी आणि मूर्ख माणूस बनत असतो. जर आपण आपल्यामध्ये असणारा आळस बाजूला सारला तर उत्तम प्रकारे आपण कार्य करू, उत्तम प्रकारे आपण उद्योग करू, बरोबर की नाही, प्रयत्नशील राहू. परंतु जर आपल्यामध्ये आळस असेल, जर आपली संगत बघा आळसांबरोबर असेल, आळस असलेल्या व्यक्तींबरोबर, तर शेवटी आपला देह आळशीच असणार. म्हणून उत्तम संगतीचे फळ सुख, अधम संगतीचे फळ दुःख, आनंद सांडून अशोक कैसा यावा. बघा, उत्तम संगतीचे फळ सुख असते, अधम संगतीने दुःख प्राप्त होत असते. मग आनंद सोडून मनुष्य देहाने शोक कशाला प्राप्त करून घ्यायचा, विचार करा. ऐसे हे प्रगट दिसे, जनामध्ये उदंड भासे, प्राणी मात्र वर्तत तसे उभय योगे. जगात या दोन गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळत असतात.
दोन्ही प्रकारची उदाहरणं आहेत. तरी बघा प्रत्यक्षात प्राणी मात्र दोन्ही मार्गाचे अवलंबन करताना दिसत असतात. एका योगे सकळ योग, एका योगे सकळ वियोग, विवेक योगे सकळ प्रयोग करीत जावे. समर्थ म्हणाले, विवेकी माणसाच्या संगतीने सर्व प्रकारे लाभ होतो, तर अविवेकी माणसाच्या संगतीत राहून सर्व चांगल्या गोष्टीचा वियोग होत असतो. आता कुठल्या मनुष्य देहासोबत जर आपला देह असेल तर नक्कीच आपला लाभ होईल. आणि त्याच्या विरुद्ध कुठल्या मनुष्याच्या सोबत आपला देह राहून बघा वियोग म्हणजेच नुकसान होईल. अवचित्ते सांकडित पडिले, तरी तेथून पाहिजे निघाले, निघून जाता झाले परमसमाधान. माणूस अचानक जर अडचणीत सापडला तर तिथून निघणं भागच असते. तसं निघाल्यावर मग परमसमाधान प्राप्त होते. अवचित्ते सांकडित पडिले, तरी तेथून पाहिजे निमाले. म्हणजे मनुष्य देहाला अनेक वेळेला अडचणी येत असतात. ज्या ज्या वेळेला अडचणी येतील त्या त्या वेळेला तिथेच उभं राहून किंवा तिथेच बसून ती अडचण सुटणार आहे का? नाही आहे. कारण तिथून गेल्यानंतर कशामुळे आपल्याला बघा ती अडचण आलेली आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे, तरच ती अडचण दूर होईल ना. नाना दुर्जनाचा संग, क्षणाक्षणा मनभंग, या कारणे काही रंग राखून जावे. अनेक दुर्जनाच्या संगतीत क्षणाक्षणाला मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात. का? कारण विचार जर आपण केला तर मनाविरुद्ध गोष्टी का घडतात? समर्थ म्हणाले, कारण आपल्या इच्छेविरुद्ध सर्व काही होत असतं आणि आपला स्वाभिमान दुखावला जातो. म्हणून समर्थ म्हणाले, शहाणा यज्ञ त्याच्या गुणी, पाहो जाता काय उणे, सुख संतोष भोगणे नाना श्लाघ्याच्या. बघा विवेकाने केलेला योग्य दीर्घदृष्टीच्या प्रयत्नांमुळे काहीही कमी पडत नाही. जर तुम्ही उत्तम प्रकारे कार्य केलं तर तुम्हाला काही आयुष्यात कमी पडणार आहे का? नाही आहे. तर उलट सुखसंतोष प्राप्त होऊन अनेक प्रकारे प्रशंसासुद्धा लोक करताना दिसतील. कारण लोक तुम्हाला बघा उत्तम प्रकारे स्तुती तुमची करतील, चांगल्या प्रकारे म्हणतील. का? कारण तुम्ही उत्तमाचं कार्य केलेलं आहे. आता लोकी ऐसे आहे, सृष्टीमध्ये वर्तत आहे, जो कोणी समजून पाहे त्यास घडे. लोकात आणि सृष्टीत अशीच राहटी आहे. जो कोणी समजून विवेकाने वागतो त्यालाच सुख समाधान प्राप्त होत असते. बहुरत्न वसुंधरा, जाण जाणू विचार करा, समजल्या प्रत्ययो अंतरा, माझी येतो. समर्थ म्हणाले, बहुरत्न वसुंधरा असं म्हटलेलं आहे. ते नीट जाणून घेऊन विचार करा आणि त्यातील रहस्य जाणून त्याचा प्रयत्न बघा प्रत्यक्षात अंतरी आला पाहिजे. दुर्बळ आणि संपन्न, वेडे आणि व्युत्पन्न, हे अखंड दंडायमान असताची असे. दुर्बळ आणि संपन्न, गरीब आणि श्रीमंत, अशा दोन प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जर आपण पाहायला गेलो अशी तुलना, असा भेदभाव आपल्याला करता कामा नये. एक भाग्य पुरुष मोडती, एक नवे भाग्यवंत होती, तैसीच विद्या व्युत्पत्ती होत जाते. एखादा भाग्यवान पुरुष बघा प्रत्यक्षात कोणी भाग्यवान असतो तर कोणी अपयशी असतो. परंतु कोणाच्याही बाबतीत असंच घडत असतं. जे चांगलं करतात त्यांच्या बाबतीत वाईट घडत असतं
आणि जे वाईट करतात त्यांच्या बाबतीत चांगलं घडत असतं. एक भरे एक रीते, रीते मागुते भरते, भरतेही रीते होते काळांतरी. एक संपन्न बघा, तर एक बघा प्रत्यक्षात गरीब. प्रयत्नाने बघा, प्रत्यक्षात त्यामध्ये कमीपणा येता कामा नये. प्रयत्न करत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही एखादा प्रयत्न करण्याची सोडाल त्यावेळी ते कार्यसुद्धा कमी होईल. ऐसी ही सृष्टीची चाली, संपत्ती दुपारची सावली, वयसा तरी निघून गेली हळूहळू. ज्याप्रमाणे दुपारची सावली थोडा वेळ पायाखाली टिकते आणि नंतर बघा हळूहळू नाहीशी होते. मग तसंच आहे सूर्यनारायण बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो आपल्या माथ्यावर असतो भर दुपारच्या वेळेला, आणि नंतर हळूहळू बघा तो शेवटी सूर्यास्ताला जाण्याचा प्रयत्न करत असतो की नाही. मग आपल्या आयुष्याचं सार्थक कशामध्ये आहे? विचार करा. आयुष्यातले वर्ष हळूहळू निघून जात आहेत. आयुष्यातला प्रत्येक क्षण आपल्या बघा पायाखालून निसटून चाललेला आहे. मग बाळ तारुण्य आपुले, वृद्धाप्य प्रचितीस आले, ऐसे जाणून सार्थक गेले पाहिजे कोणी एक. बालपण तारुण्य पण निघून गेलंय. समर्थ म्हणाले आता तरी या वृद्धावस्थेचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. आपल्याला बघा परमार्थ प्रत्यक्षात ना बालपणात करता आला ना तारुण्यपणात. जर आपल्याला वृद्धाप्यावस्थेत जर आपल्याला हा उत्तम प्रकारे योग प्राप्त झाला असेल, महत्भाग्याचा बघा प्रत्यक्षात दिवस जर आपल्याला पाहायला मिळत असेल, तर नक्कीच आयुष्याचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. देह जैसे केले तैसे होते, यज्ञ केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावेते काय निमित्त. देहाला जसं वळण लावावं तसा तो होतो. त्याचे सार्थक करण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच कार्यही साध्य होतं. मग कष्टी होण्याचं दुःखी होण्याचं कारणच काय? म्हणून समर्थ म्हणाले देह जैसे केले तैसे होते. तुम्ही जसे कर्म कराल, तुम्ही जसं बीज पेराल तसंच ते उगवणार आहे, तसंच त्याची फळं प्राप्त होणार आहे. जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जोपुसा तयास तेची प्राप्त. देह जैसे केले तैसे होते, यज्ञ केल्या कार्य साधते, तरी मग कष्टावेते काय निमित्य. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जगजीवन निरूपन्ना समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.